रामकृष्ण हरी. आजची पहिल्या अध्यायातील 6वी ओवी आहे. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, जेत साहित्यवाणे सुपूर उजाळाचे. ओवीतला पहिलाच शब्द आहे पदबंध. पदबंध म्हणजे शब्दरचना किंवा शब्द लालित्य. लेखनाच्या बाबतीत एक अलिखित नियम असतो, तो हा की एकच शब्द पुन्हा पुन्हा न वापरता त्याच अर्थाचे दुसरे शब्द वापरावे. विशेषतः कविता, कादंबरी, कथा, नाटक अशा साहित्याच्या प्रकारामध्ये हे अपेक्षित असतं. याचं कारण काय तर वृक्षपणा टाळावा, वाचताना किंवा ऐकताना एकसुरीपणा जाणवू नये आणि त्यातल्या अनुभवात नाविन्यता यावी. याबाबत ज्ञानेश्वर माऊली किती बुद्धिमान आहेत हे ठाई ठाई जाणवत राहतं. मागच्याच ओवीत पदपद्धती असा शब्द आला होता आणि आता आला आहे पदबंध. दोन्हींचा अर्थ होतो शब्दरचना किंवा पदांची रचना. पण एकामागून एक येणाऱ्या ओव्यांमध्ये तोच शब्द न वापरता माऊली वेगळा शब्द योजतात. यातून त्यांचं चातुर्य दिसून येतं. ओवीतला पुढचा शब्द आहे नागर. नागर या शब्दाचे तसे विविध अर्थ आहेत. नागर हा शब्द स्वतः माऊलींनी ज्ञानेश्वरीतच अनेक वेळा वापरलाय. वानगी दाखल काही ओव्या पाहू. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागरची होईजे. अध्याय क्रमांक 41 ओवी. पुढची आहे जो आपुलेनी नागरपणे. दुसरा अध्याय 363 ओवी. देशीये चेनी नागरपणे, शांतू शृंगाराती जिणे. 10वा अध्याय 42 ओवी. मात्र या प्रत्येक ठिकाणी ज्ञानदेवांनी नागर हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलाय. अर्थातच त्या त्या ओवीच्या वेळी आपण ते पाहणारच आहोत. नागर या शब्दाचे काही ढोबळ अर्थ आपण जेव्हा शब्दकोशात पाहतो तेव्हा अनेक अर्थ आढळतात. नगरात राहणारा म्हणजे नागर. आज आपण सहज वापरात असलेले नागरिक, नागरी, नागरिकशास्त्र अशा अनेक शब्दांचं मूळ नागर या शब्दात सापडतं. नागर शब्दाचे आणखी काही शब्द जे आहेत ते बुद्धीशी रिलेटेड आहेत, जसे की हुशार, चतुर, जाणता, चाणाक्ष, धूर्त. काही अर्थ हे रूपाशी संबंधित आहेत, ते म्हणजे सुंदरता, सौंदर्य, कांती, तेज. काही प्रसंगी ऐश्वर्य किंवा मग मोठेपणा अशाही अर्थाने नागर शब्द वापरला जातो. नागर शब्दाशी जवळीक दाखवणारा शब्द म्हणजे नागरशैली. स्थापत्यशास्त्रात नागरशैली ही अतिशय प्रसिद्ध आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिर, पुरीचं जगन्नाथ मंदिर, खजुराहो मंदिर, सोमनाथ मंदिर ही सारी प्रसिद्ध मंदिरं नागरशैलीत उभारली आहेत. असो, तर माऊलींनी इथे सुंदर, अतिशय उत्तम अशा अर्थाने हा शब्द योजला असावा. म्हणजे काय तर एखादी रचना सुंदर, उत्तम कधी होते तर त्यातील शब्दांमुळे आणि त्यांच्या मांडणीमुळे. ती रचना आपल्या मनात रुतून बसते. अगदी तसंच एखादं वस्त्र सुंदर कधी दिसतं तर त्यात असलेली रंगसंगती उत्तम जमून आली की मग असं वस्त्र आपल्या मनात सहजच ठसतं. माऊली म्हणतात की मग असंच उत्तम सुसंस्कृत शब्दांसारखंच सुंदर वस्त्र गणेशानं परिधान केलंय. अंबर म्हणजे आकाश हे आपल्याला सहज ठाऊक असतं, पण अंबरचा दुसरा अर्थ म्हणजे कापड, वस्त्र किंवा पोशाख असाही होतो. म्हणून इथे माऊलींनी गणेशाने परिधान केलेल्या वस्त्राला अंबर म्हटलंय, जसं पितांबर. ओव्यांमधील पुढील शब्दांकडे जाऊया. साहित्यवाणे म्हणजे साहित्य रूपी धागा, सुपूर्व म्हणजे नाजूक आणि उजाळाचे म्हणजे झळाळते. तर शब्दांची ताकद अफाट असते. शब्दांबाबत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवनाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. तुकोबांच्या लेखी शब्दाचं महत्त्व किती आहे हे या रचनेवरून आपल्या लक्षात येतं. कवी वामन निंबाळकर यांची शब्दांबद्दलची प्रसिद्ध कविता आपल्याला कदाचित ठाऊक असेलच. शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसं सुद्धा. शब्द विझवतात आगही, शब्दांनी पेटलेल्या माणसाची. शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून आगीच्या ठिणग्या, वाहिले नसते आसवांचे महापूर, आले नसते जवळ कुणी, गेले नसते दूर. शब्द नसते तर शब्द जसे सुखावतात तसे दुखावतातही. म्हणजे शब्दांमध्ये अफाट ताकद असते तरी ते तितकेच नाजूकही असतात. असं नेहमीच म्हणतात की धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द परत घेता येत नाही. त्यामुळेच आपल्या मुखातून निघालेले शब्द असोत नाहीतर लेखणीतून ते अतिशय समर्पक असायला हवे. लेखनातून आशय खुलून यायला हवा. भाषा ओघवती असली तर वाचणाऱ्याला त्यातून आनंद, समाधान मिळतं.
योग्य त्या ठिकाणी आवश्यक असेल तर उपमा, रूपक, अनुप्रास अशा वेगवेगळ्या अलंकारांचा वापर केल्याने काव्य साहित्य झळाळून निघतं. अशा अनेक गोष्टींच्या योग्य समन्वयाने ते समग्र लेखन अतिशय उत्तम जमून येतं आणि त्या साहित्याला एक दर्जा प्राप्त होतो. माऊली म्हणूनच शब्दांची उपमा वस्त्राला देत असावेत. कारण माऊलींच्या काळी आजच्यासारखी यंत्रणावर कापड तयार होत नव्हतं. ते हातानं विणावं लागायचं. एक एक धागा जोडावा लागायचा आणि हे काम अतिशय कष्टप्रद तसंच वेळखाऊ होतं. शिवाय त्यात कौशल्य असल्याशिवाय वस्त्र तयार करणं शक्यच नव्हतं. विणकराला कापडाचा पोत, रंगसंगती आणि तलमता या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागायच्या. आजही जरी यंत्राने वस्त्रनिर्मिती होत असली तरीही या गोष्टी सांभाळाव्याच लागतात. कारण यावरूनच तर कापडाचा दर्जा ठरवला जातो. माऊली या ओवीतून म्हणतात की असं परिपूर्ण वस्त्र गणेशाच्या कांतीला तेज आणि चकाकी मिळवून देत आहे. आपल्याला जर वाटत असेल की ज्ञानेश्वरीचं हे विवरण असंच चालू राहायला हवं तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि पुन्हा एकदा सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रामकृष्ण हरी.